यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याचा मला मनापासून आनंद होतोय। खरं म्हणजे आपल्या लातूरची माती ही सर्व धर्म समभाव जपण्यासाठी, एकमेकांच्या जाती धर्माचा आदर करण्यासाठी आणि प्रत्येकाला कौतुकानं, प्रत्येकाला आदरानं संबोधण्यासाठी प्रसिद्ध आहे। आणि अशा माझ्या श्री सिद्धेश्वर आणि हजरत सूरत शाहवलींच्या लातूर नगरीमध्ये मी सर्व पाहुणे मंडळीचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपल्यामध्ये टिपू सुलतान या मालिकेमध्ये काम केलेले सन्माननीय शहबाजजी, सन्माननीय खान साहेब आणि तेज तर्रार वक्ते ज्यांना महाराष्ट्राची बुलंद तोफ म्हणून ओळखलं जातं ते प्रदीपजी साळुंखे साहेब इथं उपस्थित आहेत। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे आणि विशेष ज्यांचा नामोल्लेख आज केलाच पाहिजे, ज्यांचं कौतुक करायला खऱ्या अर्थाने मी इथं आलोय ते माझे मित्र इसरारजी सगरे, या समितीचे स्वागत अध्यक्ष पप्पूभाई धोत्रे, ॲडव्होकेट प्रदीपजी गंगरे, मिरवणूक प्रमुख सलीमजी सय्यद, रफिकजी सय्यद, श्री जुनेदजी, डॉक्टर ताहिरभाई शेख, त्यांचे सर्व सहकारी गोविंदजी केंद्रे, सुनीलजी कांबळे, प्रत्येकाचा खरं तर नामोल्लेख करता येईल पण कार्यक्रमाला उशीर फार होतोय, त्यामुळे मी सर्व उपस्थित मान्यवर, सर्व व्यापारी आणि तमाम लातूर शहरातून जमलेले माझे युवा बांधव, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार या सर्वांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात। अपने बीच अली खान साहब और शहबाज खान साहब शामिल है। साहब, मैं आपको बताना चाहता हूं कि हमारी लातूर, हमारा मराठवाड़ा अपने मादरे वतन हिंदुस्तान में 13 महीनों के बाद शामिल हुआ। मुल्क को जब आजादी मिली उसके 13 महीने के बाद हमारे मराठवाड़ा को आजादी मिली। जो तड़प हम में है शायद वो हिंदुस्तान के बाकी मुल्कों से ज्यादा तड़प हमारे दिल में है। अपने देश के प्रति प्यार, अपने लोगों के प्रति मोहब्बत, ये हमसे ज्यादा कोई अच्छी तरीके से नहीं जानता है। और ये लातूर है जिस लातूर ने आज तक एक भी जातीय दंगा नहीं देखा है। ये लातूर है जिसने आज तक हिंदू मुस्लिम एकता की मिसाल कायम की है। और ये मिसालें ऐसे ही नहीं बनी है, ये मिसालें बनी है हमारे मोहसिन भाई के कामों की वजह से, हमारे रफीक भाई के कामों की वजह से। और यही लातूर है जहां पे टीपू सुल्तान जयंती का अध्यक्ष इसरार सगरे बनता है तो स्वागत अध्यक्ष पप्पू धोत्रे बनता है। उनका हाथ मजबूत करने के लिए एडवोकेट प्रदीप गंगरे आगे आते हैं, सोनू डगवाले आगे आते हैं। और जब इस लातूर का प्रतिनिधित्व करने की बात आती है तब तमाम मेरे अल्पसंख्यक भाई मेरे जैसे विक्रांत गौतम मुंडे को आगे बढ़ाते हैं और इस शहर का महापौर बनाने का मौका मुझे देते हैं। आज तक यहाँ पे शिवराज पाटिल चाकूरकर साहब, विलासराव देशमुख साहब, अमित देशमुख साहब, इनकी जैसी शख्सियतों ने यहाँ पे काम किया। आज आप देख रहे हैं कि मुल्क के जो हालात हैं, हम देख रहे हैं कि हर किसी में, पूरे हर कौम में, एक दूसरे के जातियों में नफरत का बाजार यहां पे बनाया जा रहा है। और हम जब पार्टी से आते हैं तो हम तो बोलते हैं अभय दादा के नेतृत्व में कि नफरत के बाजार में हम लोग मोहब्बत की दुकान खोलने वाले लोग हैं। और ये लातूर की जनता है जो आज इतना उमड़ कर आप दोनों को देखने के लिए और दादा को सुनने के लिए आई है। लेकिन मैं आया हूं वो इसरार भाई का तारीफ करने के लिए आया हूं। ये इसरार भाई हमारा ऐसा भाई है, हा आपल्यातला असला माणूस आहे
ज्याच्या एका बँकेचे खातेदार 30,000 आहेत आणि ते 30,000 अल्पसंख्याक नाही तर ते 30,000 सवर्ण आहेत, ते 30,000 सगळ्या जाती धर्माचे सदस्य आहेत आणि वयाच्या 35 मध्ये ज्यांनी बँक उभी केलेली आहे. इसरार भाई, तुमच्यावर एक ईश्वरी कृपा आहे. लातूर बँकेच्या माध्यमातून तुम्ही एवढं मोठं जाळं पसरवलं, परंतु साईबाबा बँक ज्यावेळी डबघाईला आली त्या बँकेला उभारण्याचं सुद्धा दायित्व तुमच्या खांद्यावर आलं. ते दायित्व असंच आलं नाही, कारण साईबाबा सुद्धा सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहेत. सबका मालिक एक म्हणून ज्या साईबाबाकडे बघितलं जातं त्याचं नाव वाढवण्याचं काम तुमच्याकडे देवाने दिलेलं आहे. अशी शक्ती ईश्वर तुम्हाला देत राहो. श्री सिद्धेश्वर हजरत सुरत शाहवलीचं पाठबळ आशीर्वाद तुम्हाला मिळत राहो एवढीच या ठिकाणी मी कामना करतो. माझ्या तमाम लातूरकरांना एकच विनंती करतो की हा सर्व धर्म समभावाचा जो एकतेचा मंत्र आपण जपलेला आहे असाच मंत्र पुढच्या काळात सुद्धा आपण जपत राहूया एवढं आवाहन तुम्हाला करतो. प्रदीप दादांना आणि आमच्या खान साहेबांना आणि खान साहेबांना सांगू इच्छितो की लातूर शहरामध्ये हजरत टिपू सुलतानांच्या नावाने चौक झालेला आहे. त्याच पद्धतीनं आमचे बशीरभाईंनी ती मोहीम पुढे नेलेली होती आणि आज या उत्सव समितीला मोठं स्वरूप आले. तुम्ही सर्व आलात. आज हमारे शहर को 4 चांद लग गए हैं. वैसे तो हम अभी बातें कर रहे थे कि जब आपकी सीरियल आती थी तो हम स्कूल में थे. मैं, इसरार भाई, अभय दादा स्कूल में पढ़ते थे और जब ये म्यूजिक बजता था तो रोंगटे खड़े हो जाते थे. और मैं टीपू सुल्तान का इतना बड़ा फैन था कि हर रोज आपकी सीरियल देखे बगैर हर हफ्ते, और वो दूरदर्शन का वो दौर चला था आपके सीरियल से, चंद्रकांता से, वो दौर जो चला वो दौर आज तक चल रहा है. ऐसा ही दौर मेरे लातूर में अमन का चलता रहे, यही गुजारिश मैं यहाँ पे करता हूँ. अपने शब्दों को विराम देता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद गौतम मुंडे साहेब.